कृष्ण हरी ओम राम कृष्ण हरी ओम राम जीवासी परमसमाधान साक्षात दर्शन श्री शिवाचे जीवा शिवाची होता भेटी मावळोनी ज्ञाता ज्ञेयादी त्रिपुटी प्रकटे सोहम भाव प्रतीती उरे शेवटी ज्ञप्ती मात्र स्वामी स्वरूपानंद वंदन नमितो परब्रह्म श्री स्वामीन महान संत महात्मा आदिनाथ सिद्ध पुरुष तो स्वरूपानंद परमात्मा चित्ती स्मरता वाचे वदता स्वामी स्वरूपानंद आनंदाच्या उसळती लाटा होई परमानंद परमदयाळा परमकृपाळा परमशांत स्नेहाळा प्रियंवद कुळी अवतरे पावसी कैवल्य श्रीमद सच्चिदानंद सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। श्री ज्ञानदेव वंदन नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञानदेव भगवंत स्मरण चरण नमावे अनन्य भावे शरण रिघावे अहंकार सांडून जणी टाकावी तयावरुनिया काया कुरवंडून आणि पहावे नितांत सुंदर तेजोमय ते रूप सहज साधनी नित्य रंगुनी व्हावे मग तद्रूप ज्ञानेशाला नमिता झाला श्री सद्गुरुला तोष वरद हस्तमस्तकी ठेऊनी देई मज आदेश श्री ज्ञानेश्वरी गौरव श्री ज्ञानेश्वरी अमृतगंगा बहुत सुकृते लाभली जगा पावन करी अंतरंगा अंग प्रत्यंगा जीवाचिया भक्तिभावे करिता स्नान निर्मल होय अंतःकरण जीवासी परम समाधान साक्षात दर्शन श्री शिवाचे जीवा शिवाची होता भेटी मावळोनी ज्ञाता ज्ञेयादी त्रिपुटी प्रकटे सोहम भाव प्रतीती उरे शेवटी ज्ञप्ती मात्र स्वामी स्वरूपानंद वंदन नमितो परब्रह्म श्री स्वामीन महान संत महात्मा आदिनाथ सिद्ध पुरुष तो ओम स्वस्ति श्री गणेशाय नमः। ओम श्री सरस्वत्यै नमः। ओम नमः श्री परमहंसास्वादित चरणकमलचिन्मकरन्दाय भक्तजनमानसनिवासाय श्रीरामचन्द्राय नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्द मीशमालन्दिवल्लभम् ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। ॐ शान्तिः शान्तिः शांती। अकारण करुणावरून आल्या भगवंताच्या असीम कृपेने साधकांचे मायबाप कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संत सम्राट विश्वमौली ज्ञानोबारायांच्या पवित्र कृतीचं ग्रंथराज ज्ञानेश्वरीचं ज्याला ब्रह्मानंद लहरी
निगमवल्ली असं म्हटलं जातं. या ग्रंथाचं चिंतन करण्याकरता आपण उपस्थित झालेलो आहोत आणि 13व्या अध्यायाचं चिंतन चाललेलं आहे. क्षेत्र कशाला म्हणावं या संदर्भातला विचार भगवान अर्जुनाला सांगतात आणि यामध्ये आपण काही विचार करून आलेलो आहोत. मन म्हणजे काय, मनाचं स्वरूप काय, मनाचं लक्षण काय, मनाचं कार्य काय, मनाची स्थिती काय, हा विचार आपण करून आलेलो आहोत. मनानंतर भगवंताने जे काही 10 विषय सांगितलेले आहेत त्या विषयांचा विचार आपल्याला करायचा आहे. ज्ञानेंद्रियाचे विषय वेगळे आणि कर्मेंद्रियाचे विषय वेगळे. या संदर्भात आपण आता चिंतन करणार आहोत. काल अभंग क्रमांक 185 पर्यंतचा आपला विचार झालेला आहे. 186 क्रमांकाच्या अभंगापासून आज पुढे आपण विचार करत आहोत. स्वामी म्हणतात, शब्द स्पर्श रूप रस आणि गंध जाण पंचविध विषय हे, गुरे ढोरे जैसी जाहती भांबावुनी कुरणी देखुनी हिरवळ. श्रोत्र, त्वचा, चक्षु, जिव्हा आणि घ्राण या पंचज्ञानेंद्रियाचे अनुक्रमे शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध हे 5 प्रकारचे विषय आहेत. म्हणजे कान या इंद्रियाचा विषय शब्द आहे, त्वचा या इंद्रियाचा विषय स्पर्श आहे, डोळे या इंद्रियाचा विषय रूप आहे, जिव्हा या इंद्रियाचा विषय रस आहे आणि नाक या ज्ञानेंद्रियाचा विषय गंध आहे. पुढे सांगतात, ज्याप्रमाणे हिरव्या चाऱ्याला पशु भांबावतात, त्या चाऱ्याकडे धावतात, त्याप्रमाणे या विषयाला भांबावून या 5 इंद्रियांच्या द्वारा ज्ञानाची सतत बाहेर धाव होत असते. आणि मग पुढे अकारादी स्वर, ककारादी वर्ण, अह कह इत्यादी विसर्ग यांचा उच्चार हा वाणीचा विषय आहे. म्हणजे ज्ञानेंद्रियांचा विषय सांगितल्यानंतर आता कर्मेंद्रियांचा विषय सांगतात. 5 कर्मेंद्रिय आहेत ना, आपण पाहून आलेलो आहोत. त्यापैकी वाणी हे कर्मेंद्रिय आहे. मग सर्व वर्णाक्षरमाला त्यांचा उच्चार करणे हा वाणीचा विषय आहे. घेणं आणि देणं हा हातांचा विषय आहे. जाणं आणि येणं हा पायांचा विषय आहे. विष्ठेचा त्याग करणं हा गुदेचा विषय आहे आणि मूत्राचा त्याग हा उपस्थाचा विषय आहे. असे क्रमाने पंचकर्मेंद्रियांचे हे 5 विषय आहेत आणि या 5 विषयांचा माळा बांधून त्यावर सर्व क्रिया धावत असतात. म्हणजे याच्या माध्यमातूनच सर्व क्रिया होत असतात. असे हे शब्दादी आणि बोलणं इत्यादी 10 विषय भोगाकरता आणि कर्माकरता देहाच्या ठिकाणी राहत असतात. बर आता इच्छा कशाला म्हणतात तेही सांगण्यात येईल. तर त्याविषयी पुढे सांगतात, भूतकाळामध्ये भोगलेले जे विषय आहेत त्या विषयांचं स्मरण व्हावं किंवा एखाद्या विषयाच्या वर्णनपर शब्दाने कान झाकले जावेत. यानंतर त्या स्मृत किंवा श्रुत विषयांच्या भोगाकरता, स्मृत म्हणजे स्मरण झालेल्या किंवा श्रुत म्हणजे ऐकलेल्या
भोगांच्या विषयाकरता जी काही इच्छा निर्माण होते, नाही वृत्ती जागृत होते, तिला इच्छा असं म्हटलं गेलेलं आहे. आणि वर्तमान काळामध्ये इंद्रिय आणि विषयांची प्रत्यक्ष भेट होता क्षणीच हा विषय आपल्याला असावा असा उतावीळपणाचा बाहुदंड धरून जी वृत्ती वेगाने उठते तिला देखील इच्छा म्हणतात. किंवा ज्या वृत्तीच्या उठण्याने मन स्वैर धावतं, जिच्या संमतीने किंवा संगतीने जिथे प्रवेश करू नये त्या शास्त्र निषिद्ध विषयांमध्ये इंद्रिय आपले तोंड खुपसतात, किंवा ज्या भोगवृत्तीच्या आवडीमुळे बुद्धी ही विचारहीन होऊन वेडी होते, तिला इच्छा म्हणतात. किंवा सारांश असा आहे की ज्या वृत्तीला विषय भोगांची आवड असते तिलाच इच्छा असं म्हटलं गेलेलं आहे. असे ज्या वृत्तीने विषयांची गोडी जिच्यामुळे वेडी बुद्धी होय, जाण त्या वृत्तीस इच्छा ऐसे नाव, सांग तसे देव अर्जुनाते ऐकले. आणि इच्छेप्रमाणे इंद्रियांना जेव्हा विषयांचं खाद्य मिळत नाही तेव्हा ते खाद्य कोणत्याही परिस्थितीत मिळालंच पाहिजे, आणि त्याकरता त्या विषयाच्या प्राप्तीच्या मार्गात आड येणाऱ्याचा नाश झालाच पाहिजे, अशी जी मनात वृत्तीची रचना निर्माण होते त्यालाच द्वेष असं म्हटलेलं आहे. म्हणजे पहिले इच्छा काय आहे ते सांगितलं, त्यानंतर द्वेष म्हणजे काय आहे ते सांगितलं. की जी एकदा वृत्ती जागृत झाल्यानंतर हा पदार्थ योग्य आहे की अयोग्य आहे याचा विचार न करता त्याकरता प्रवृत्त होणे त्यालाच इच्छा असं म्हटलं गेलेलं आहे. आणि ती इच्छा जर पूर्ण झाली नाही तर अंतःकरणामध्ये जो त्या इच्छेच्या आड येणार आहे त्याचा नाश झालाच पाहिजे अशी जी वृत्तीची रचना आहे तिला द्वेष असं म्हटलं गेलेलं आहे. बरं, यानंतर सुख म्हणजे काय, दुःख म्हणजे काय ते सांगणार आहे. तर यानंतर सुख ज्याला म्हणतात ते अशा प्रकारचं आहे की ज्या एका ब्रह्मसुखाची प्राप्ती झाली असता जीव सर्व विषयांना विसरून जातो त्याला सुख म्हणतात. जे सुख सुषुप्तीत प्राप्त झालं असता मनाला, वाणीला आणि देहाला आपापला व्यवहार बंद करण्याविषयी आपली शपथ घालतं, आणि जे तुरीयावस्थेत प्राप्त झालं तर देहाच्या स्मरणाचा आधार मोडूनच प्राप्त होतं. म्हणजे सारांश काय, सुखाच्या अनुभवात वृत्ती तल्लीन झाल्यामुळे बाहेरच्या कोणत्याही पदार्थाची आठवण होत नाही. मग जे सुख समाधीत झालं असतं, म्हणजे बघा हे सुख कसं कसं येतं त्याचे काही प्रकार सांगितले गेलेले आहेत. ब्रह्मसुखाची प्राप्ती जर झाली तर जीव सर्व विषयांना विसरतो, ठीक आहे. हेच सुख जर सुषुप्तीत प्राप्त झालं तर मन, वाणी आणि देह यांचा व्यवहार बंद पडतो. हेच सुख तुरीयावस्थेत जर प्राप्त झालं तर देहाच्या स्मरणाचा सुद्धा आधार मोडून समाप्त होतो. म्हणजे सुखाच्या अनुभवात वृत्ती तल्लीन झाल्यामुळे बाहेरच्या कोणत्याही पदार्थाची आठवणच होत नाही. असो ऐसा कोठे आठवची नाही, देहीच विदेही भोगू दशा ही स्थिती प्राप्त होते. किती प्रकार पाहिले आपण आतापर्यंत? 3 प्रकार पाहिले. मग हे सुख समाधीत प्राप्त झालं तर प्राण शांत होतो, म्हणजे प्राणाचाही व्यवहार बंद पडतो. हेच सुख सत्वगुणाच्या उपाधीने प्राप्त झालं तर सत्वगुणी मनुष्याला दुपटीच्या वरही सुखाचा लाभ होतो. म्हणजे एकाच विषयापासून एखाद्या राजस व्यक्तीला किंवा तामस व्यक्तीला जे सुख प्राप्त होतं त्यापेक्षा सात्विक वृत्तीवान पुरुषाला अधिक सुखाचा लाभ होतो, दुपटीपेक्षाही अधिक सुखाचा लाभ होतो. किंवा
हे सुख मुक्तावस्थेत प्राप्त झालं तर सर्व इंद्रियांच्या वृत्तींना हृदयाच्या एकांतात आणून आणि त्यांना थापटून झोप आणवतं. असं आहे. किंबहुना आता सुख म्हणजे काय याची एक सुंदर व्याख्या केलेली आहे. फार काय सांगावं. जेव्हा जीवाला आत्म्याचं एक रूपाने ज्ञान प्राप्त होतं तेव्हा त्या ऐक्यामध्ये जे होतं त्याला सुख असं नाव आहे. म्हणजे इथे अशी शंका येते की हे क्षेत्राचं प्रकरण आहे आणि मग क्षेत्र म्हणजे तर सर्व जड वर्ग आहे आणि सुख तर औपनिषद सिद्धांताप्रमाणे ब्रह्मस्वरूपच आहे किंवा आत्मस्वरूपच आहे. अर्थात सुख हे चेतन असताना त्याचा क्षेत्रामध्ये अंतर्भाव कसा होऊ शकेल. तर याचं उत्तर असं आहे की सुख ब्रह्मस्वरूप आहे, त्यामुळे ते जड असलेलं क्षेत्र नाही, शरीर नाही. ही गोष्ट खरी असली तरी सुद्धा मुळामध्ये एकच ब्रह्मसुख आहे, पण ते सुषुप्ती, तुरिया, समाधी, अनुकूल विषयाचा भोग, सत्वगुण, पुण्यकर्म, देहसापेक्ष जीवनमुक्ती या क्षेत्राच्या उपाधीच्या द्वारा अनुभवाला येतं. म्हणून अमुख्य वृत्तीने त्या ब्रह्मसुखाला देखील क्षेत्र असं म्हटलं गेलेलं आहे. सुख नेमकं कशाला म्हणावं या संबंधामध्ये हा चांगला विचार मांडला गेलेला आहे. काय आहे. सुखाच्या अनेक व्याख्या आपल्याला पाहायला मिळतात. अनुकूल वेदनीयम सुखम म्हणजे जे आपल्याला अनुकूल वाटतं त्याला सुख असं म्हटलं गेलेलं आहे. किंवा महाभारतामध्ये असं म्हटलंय, अर्थागमो नित्यमरो गीताच प्रियाच भार्या प्रियवादिनीच वश्यश्च पुत्रोर्थ करीच विद्या षट जीव लोकस्य सुखानी राजन. 6 गोष्टी जगामध्ये असे सांगितलेले आहेत की त्या जर नित्य आपल्या ठिकाणी असतील तर त्याला सुख आहे असं म्हणा, त्याला सुख म्हणा. नित्यम अर्थागमः सतत आपल्याकडे पैसा येत राहणे. आरोग्यताचं कायमस्वरूपी आरोग्य असणे. प्रियाचं भार्या म्हणजे सुंदर पत्नी. प्रियवादिनीचे कायम आपल्याशी चांगलं योग्य गोड बोलणारी. वश्यश्च पुत्र नित्य आपल्या वश असणारा पुत्र आणि अर्थकरी विद्या. आपल्याला कायमस्वरूपी धन प्राप्त करून देणारी विद्या. 6 गोष्टी म्हणजे सुख आहे म्हणे. अशा 6 गोष्टीलाच दुःख सांगितलेलं आहे जगामध्ये. काय सांगितलेलं आहे बघा. कुग्रामवासः कुलहीन सेवा कुभोजनम क्रोधमुखीच भार्या मूर्खश्च पुत्रः विधवाच कन्या विनाग्निना षट प्रदहंती कायम. ज्वलंत मूर्तिमंत दुःख जर पाहायचं असेल तर हा विचार आपल्याला करता येतो. काय काय आहे. 6 गोष्टी या पण आहेत. कुग्रामवासः चांगल्या माणसाला अयोग्य वस्तीमध्ये राहण्याची पाळी यावी, प्रसंग यावा. कुग्रामवासः. कुलहीन सेवा कुलहीनाची सेवा करण्याची पाळी यावी. राजा हरिश्चंद्रावरती असा प्रसंग आलेला आहे. हा इक्ष्वाकू वंशातला सूर्यवंशातला ज्येष्ठ श्रेष्ठ राजा, परंतु स्मशानात राहावं लागलेलं आहे आणि एका डोंबाची सेवा त्याला करावी लागली. दुःख आहे. कुभोजनम अनपेक्षित असलेलं नको असलेलं खावं लागणे. कुभोजनम. क्रोधमुखीच भार्या सतत कलह करणारी भांडण करणारी पत्नी असणं दुःख आहे. मूर्खश्च पुत्र मूर्ख पुत्र आणि विधवाच कन्या विधवा झालेली कन्या. या 6 गोष्टी अशा आहेत अग्नी वाचून माणसाला जाळणाऱ्या आहेत. अग्नी मेलेल्या माणसाला जाळणार आहे, परंतु या मात्र जिवंत माणसाला जाळणारे आहेत. म्हणून हे दुःख मानले गेलेले. असो
सुख काय आहे ते या संबंधामध्ये आपण विचार करून आलो. काय फार सांगू फार, येथे जीवाप्रती होय आत्मप्राप्ती धनंजया, तया स्थिती लागी सुख ऐसे जाण, दुःखाचे लक्षण ऐका आता. 207 आणि 208 अभंग क्रमांकामध्ये हा विचार मांडलेला आहे की जेव्हा जीवाला आत्म्याचं एकरूपाने ज्ञान प्राप्त होतं तेव्हा त्या ऐक्यामध्ये जे होतं त्याचं नाव सुख आहे. आणि नेहमी असं आहे, सुख म्हटलं की ते सुख हे ब्रह्मसुखापर्यंतच जावं लागतं, किंवा सुख म्हटलं की देवस्वरूपाचाच विचार करावा लागतो. म्हणून असं आहे, कुणी देव मला नको असं म्हणेल कदाचित मान्य होईल, पण मला सुख नको असं म्हणणारं कोणीतरी आहे काय? आणि सुख म्हटलं की ते देवस्वरूपापर्यंतच न्यावं लागतं, त्याशिवाय सुखाची व्याख्या पूर्ण होतच नाही. म्हणून अर्जुना, आता सुख ऐकलं ना, मग अशी जीव आणि आत्मा यांचं ऐक्य रूपाने ज्ञान प्राप्त होणं, अशी जी सुखाची अवस्था आहे ती प्राप्त न होता जे जगणं आहे ना त्याला सर्वतोपरी दुःख आहे असं मान. तरी सर्वथैव आत्मप्राप्ती विण, व्यर्थ जे जीवन त्याची दुःख. थोडक्यात दुःखाची व्याख्या फार सुंदर केली. जे सुख नाही ते दुःख. मग सुख काय आहे? तर जीवात्मा आणि परमात्मा यांचं परममय परममंगलमय असलेलं जे मिलन आहे, त्या मिलनामध्ये प्राप्त होणारं जे ते सुख, आणि त्या व्यतिरिक्त जे जे काही असेल ते ते सर्व दुःख, अशी सुंदर व्याप्ती माऊली या ठिकाणी सांगतात. बघा, एक अभंग असा आहे, शांती परते नाही सुख, येर अवघेची दुःख. जगामध्ये शांतीसारखं सुख नाही म्हणे. मग शांती व्यतिरिक्त जे काही असेल ते सगळं काय आहे? ते सगळं दुःख आहे. हे जसं आहे त्याप्रमाणे जे सुख नाही ते दुःख. मग असं जीवात्मा आणि परमात्मा यांचं मिलन, त्या मिलनाचा अनुभव आनंद ज्या ठिकाणी प्राप्त झालेला नाही ते ते सगळं काय ते दुःखच आहे असं जाणार. ठीक आहे. मग पुढे सांगतात, कल्पनेच्या संघे नव्हे प्राप्त सुख, एरवी ते दुःख स्वयंसिद्ध. जे वरचं सुख आहे ना आपण पाहतो, ते वरचं सुख केवळ मनोरथाच्या संगतीने कधीच प्राप्त होत नाही. म्हणजे आपण पुष्कळ असं मनामध्ये विचार केला, तो देव मला प्राप्त होईल, तो देव मला भेटेल, असं होईल तसं होईल. केवळ ह्या कल्पना केल्या तर या कल्पनांमुळे, मनोरथांमुळे हे सुख कधीच प्राप्त होत नाही. कारण एरवी मनोरथ नसतात तेव्हा ते सहजच सिद्धीला गेलेलं असतं, नित्य सिद्धच असतं. म्हणजे तात्पर्य काय? तर सुखदुःखांचे उपाय मनोरथ नसणं आणि असणं हे दोनच आहेत. जर आपल्या ठिकाणी इच्छा नसेल, मनोरथ नसेल, तर सुखच सुख आहे. पण मनोरथ असेल आणि ते जर प्राप्त झालं नाही तर मग मात्र दुःख आहे की नाही. म्हणून मनोरथ नसणं हा सुखाचा उपाय आणि मनोरथ असणं हा दुःखाचा उपाय आहे, हे आपल्याला सांगितलेलं आहे. मनाचे सुस्थैर्य आणि चंचलता ह्याची दोन वाटा सुख दुःख. मनाचे सुस्थैर्य सुखा वाट आणि मनाची चंचलता दुःखा वाट, असं जाणून घ्यायचं. मग पुढे सांगतात, अर्जुना, आता असंग आणि साक्षीभूत चैतन्याची देहामध्ये जी सत्ता असते ना, तिलाच या क्षेत्र प्रकरणामध्ये चेतना असं नाव आहे. जी चेतना या शरीरामध्ये नखापासून केसांपर्यंत जणू काही जागी असून उभी आहे. म्हणून शरीराच्या कोणत्याही भागाला सुख दुःख झालं तरी त्याची अनुकूल प्रतिकूल संवेदना होते, आणि ती शरीरव्यापी चेतनेमुळे होते. आणि ती चेतना जी आहे, जागृती, स्वप्न, सुषुप्ती, बाल्य, तारुण्य, वार्धक्य यापैकी कोणत्याही अवस्थांमध्ये बदलत नाही.
बघा, आपण नखाला जरी काही लागलं तरी त्याची संवेदना आपल्याला होते की नाही? असं कधी आहे काय? छातीला, मस्तकाला जर काटा टोचला तरच आपल्याला दुःख होतं आणि पायाला जर काटा टोचला तर त्या ठिकाणी दुःख होत नाही, असं काही आहे का? नाही आहे. तर शरीराच्या कोणत्याही भागाला इजा वगैरे झाली किंवा एखादा अनुकूल विषय प्राप्त झाला तर त्याचे जे सुख दुःख आहेत त्याच्या संवेदना, अनुकूल प्रतिकूल वेदना आपल्या अंतःकरणात निर्माण होतात की नाही? होतात. कशामुळे? तर ही चेतना जी आहे ही शरीरव्यापी आहे, त्यामुळेच त्या होतात. आणि ही चेतना अशी आहे, जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती ह्या 3 अवस्था किंवा बाल्य, तारुण्य, वार्धक्य या कोणत्याही अवस्थेमध्ये ती बदलत नाही. असं कधी आहे काय की जागृतीमध्ये सर्व देहात चेतना असते, सुषुप्तीमध्ये फक्त आपल्या डोळ्यांमध्येच असते, स्वप्नामध्ये फक्त काही हृदयाच्या ठिकाणीच असेल, असं काही नाही. किंवा बालपणी ती चेतना शरीरव्यापी नसते, वृद्धापकाळीच ती चेतना शरीरव्यापी असते, असं काही आपल्याला सांगता येईल का? तर असं काहीही नाही आहे. म्हणून सांगतात की जिच्या योगाने मन, बुद्धी इत्यादी सर्व आध्यात्मिक पदार्थ हे विकसित असतात, जी चेतना प्रकृती कार्य आणि भूतभौतिक पदार्थ रूपी वना करता सर्व काळ वसंत ऋतूच आहे, किंबहुना जी जड आणि चेतन या दोन्ही भागात सारखेपणानेच आहे. म्हणजे चेतना स्वरूप चैतन्याची सत्ता जी आहे ना, ही पाषाणादी जडातही आहे आणि जरायुजादी चेतन प्राण्यातही आहे. तरी पण जड आणि चेतन हा जो भेद आहे हा चैतन्याचा अभाव आणि अस्तित्व यांच्यावर अवलंबून नसून चैतन्याची अभिव्यक्ती करणाऱ्या अंतःकरण वृत्तीचा अभाव आणि अस्तित्व याच्यावर अवलंबून आहे. म्हणजे असं आहे, ही जी चेतना आहे ही चेतना केवळ जरायुजादी जे काही आपण ज्यांना चेतन, हलणारे, बोलणारे, चालणारे प्राणी आहे त्यांच्याच ठिकाणी आहे असं नाही. ही चेतना दगडादिकांच्या ठिकाणी पण आहे. किंबहुना सांगायचं काय, तर सर्वम खलु इदम ब्रह्म जर असं आपण म्हटलं तर त्यामध्ये दगड वगैरे पण आले की नाही? विष्णुमय जगत वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रम अमंगळ असं आपण जे म्हणतो, तर यामध्ये दगड देखील आहेत की नाही? आणि जर दगडामध्ये ती चेतना मानली नाही तर मग हा परमात्मा दगडामध्ये नाही असं आपल्याला मानावं लागेल ना. पण तसं काही आहे का? तर तसं नाही आहे. त्यामुळे जड आणि चेतन यांच्यामध्ये जो भेद आहे, मग जर दगडातही चैतन्य आहे तर मग त्यांना जड का म्हणतात? तर असं सांगतात की जड आणि चेतन हा जो भेद आहे हा चैतन्याच्या अस्तित्वावर किंवा अभावावर अवलंबून नाही आहे, तर चैतन्याची अभिव्यक्ती करणारं जे अंतःकरण आहे त्या अंतःकरण वृत्तीचा अभाव आणि अस्तित्व यावर अवलंबून आहे. म्हणून जिथे जिथे अंतःकरण वृत्तीचा अभाव आहे त्या त्या ठिकाणी जडत्व माना, आणि जिथे त्या अंतःकरण वृत्तीचं अस्तित्व आहे तिथे चेतनत्व प्रतीतीला येतं. म्हणजे सारांश, जड आणि चेतनामध्ये जी चैतन्याची सामान्य सत्ता आहे तिला चेतना म्हणतात. आणि मी तुला हे खोटं बोलत नाहीये. तया चैतन्याचे चेतना तू जाण नव्हे अप्रमाण बोलणे. 215 क्रमांकाचा जो अभंग आहे तो फार महत्वाचा होता. मायारूप वना वसंत जेसाचं वागे सारखेच जडाजडी. हे जडाजडी म्हणजे जड अधिक अजडी. तो जो काही अजड शब्द आहे त्याच्यातला अ काना रूपाने येथे आला, म्हणून याला व्याकरणामध्ये दीर्घ संधी असं म्हणतात. दीर्घ संधीचं लक्षण असं आहे, अकस सवर्णे दीर्घ. म्हणजे कोणताही समान वर्ण जर
समोर आला तर त्याचा एकूण दीर्घ आदेश होत असतो. उदाहरणार्थ एक अ आणि दुसरा अ त्यांचा मिळून आ होत असतो, किंवा एक आ दुसरा अ किंवा आ यांच्या मिळून आ होत असतो. एक ई आणि त्याबरोबर आलेली समोर आलेली दुसरी ई, तर ही मिळून दीर्घ ई असं होत असतं. हे जसं आहे ना त्याप्रमाणे या ठिकाणी दीर्घ संधी आहे. जडाजडी, तर म्हणजे जड आणि अजड चेतन या दोन्हीमध्ये ते सारखंच आहे असं. किंवा याचा म्हणजे आता पुढे सांगतात की वस्तुस्थितीने देहाधिक पदार्थ देखील हे कसे आहेत, तर पाषाणाप्रमाणे जडच आहेत. तरी पण देहाच्या ठिकाणी होणाऱ्या चेतनत्वाच्या व्यवहाराला कारण अंतःकरण आहे आणि चेतना केवळ निमित्त कारण आहे. कसं, तर याच्याकरता आता पुढे काही आपल्याला उदाहरण माऊली सांगणार आहेत. 217 क्रमांकाच्या अभंगापासून. जैसे राजा लागे निज दळ भार, ठाऊका साचार नसताही, तयाची आज्ञाच सर्वथा तू जाण, करी निवारण परचक्र. उदाहरण, राजा आपलं सैन्य किती आहे हे जाणत नाही, पण केवळ आज्ञा मात्राने शत्रूचं आक्रमण परतवून लावून युद्धात जिंकतो, हे जसं आहे. किंवा चंद्राच्या पूर्णपणाने जशी समुद्राला भरती येते, किंवा लोहचुंबकाचं सान्निध्य जड लोखंडाला देखील सचेतन म्हणजे क्रियायुक्त करतं. लोखंडाच्या जवळ जर आपण लोहचुंबक ठेवलं तर ते लोखंड जे आहे ते कापायला लागतं आणि जड असलेलं लोखंड देखील येऊन त्या लोहचुंबकाला चिपकलं जातं. किंवा सूर्याचा प्रकाशाद्वारा झालेला संबंध हा जसा लोकांना व्यवहार करण्याकरता प्रवृत्त करतो. कुठेतरी असं वर्णन आहे का की तो सूर्यप्रकाश सांगतो चला उठा आता कामाला लागा? नाही, पण तो प्रकाश जो आहे हाच जसा लोकांना समाजाला कर्म करण्यामध्ये व्यवहार करण्यामध्ये आपोआप प्रवृत्त करतो. किंवा आणखी उदाहरण देतात, कासवी ज्याप्रमाणे पिल्लाचं मुख स्तनाला लावल्या वाचून केवळ निरीक्षणानेच त्या पिलांचं पोषण करते, अर्जुना त्याप्रमाणे, म्हणजे आता हे वरती जेवढे काही दृष्टांत दिलेले आहेत ना ते प्रत्येक दृष्टांत बघा, त्याप्रमाणे शरीरात असलेली आत्मसत्तारूप संगती देहेंद्रियादी जडाकडून आणि सजीवत्वाचा म्हणजे चेतनत्वाचा उपयोग करून घेते, म्हणजे जडाला चेतन करते ही चेतना. मग आता पुढे सांगतात की त्या आत्मसत्तारूप संगतीलाच चेतना असं म्हटलेलं आहे. म्हणजे आत्मसत्तारूप जी संगती आहे ना तिला चेतना असं म्हटलेलं आहे. असं आता या पुढे धृती विवंचना ऐक आता, म्हणजे धृतीचं विवेचन किंवा धैर्य म्हणून जे सांगितलेलं आहे ना त्याचा विचार आणि त्याचा विशेष ऐक. इथे विवंचना शब्दाचा अर्थ काय होतो, विचार आणि विशेष हे दोन्ही गोष्टी ऐक. मग सांगतात, तरी महाभूता माझी परस्पर, स्वभावता वैर तिसे स्पष्ट. आकाशादी पंचमहाभूत जर आपण पाहिले तर या भूतांमध्ये जाती स्वभावानुसार परस्परांमध्ये वैर अगदी उघड उघड आहे. आणि म्हणून तर पाण्याने पृथ्वीला नष्ट केली नाही असं कधी घडत नाही. त्यानंतर पाण्याला अग्नी तेज आटवून टाकतं. म्हणजे काय, यांच्यामध्ये वैर कसं आहे बघा परस्पर. पाणी काय करतं, पृथ्वीला बुडवून टाकतं. आपण दगड असेल माती असेल ती जर पाण्यामध्ये टाकली तर ती माती शिल्लक राहते का, नाही, ती त्या पाण्यामध्ये विरघळती जाते, दगड बुडला जातो, म्हणजे पाणी पृथ्वीला नष्ट करतं. मग त्या पाण्याला तेज आटवून टाकतं. त्या तेजाला अग्नीला वाऱ्याशी नेहमी झगडावं लागतं. अग्नी जर छोटा असेल तर वारा त्याला समाप्त करून टाकतो. आपण समय लावले, दिवा लावला आणि जर वाऱ्याची झुळूक आले
तर तो वारा त्या अग्नीला विझवून टाकतो. म्हणजे नाश करतो की नाही. आणि आकाश तर वाऱ्याला सहजच खाऊन टाकतं. मग त्याप्रमाणे हे आकाश स्वतः कोणत्याही काळात सर्वाशी संबद्ध राहूनही कोणत्याही पदार्थाशी एकरूप होत नाही आणि सर्वांच्या आत शिरूनही ते नेहमी सर्वांपेक्षा वेगळं असतं. सर्वदा सर्वत्र असे ओतप्रोत परी जे अलिप्त सर्वाहुनी. आकाशाचं जर आपण पाहिलं तर आकाश कसं आहे, स्वतः कोणत्याही काळात सर्वाशी संबद्ध राहतं, परंतु कोणत्याही पदार्थाशी एकरूप होत नाही आणि सर्वांच्या आत शिरून हे सर्वांपेक्षा वेगळं असतं. आहेत की नाही. मग याप्रमाणे हे पाचही महाभूत जर आपण पाहिले तर एकमेकांना सहन करतात का हो? करत नाही. म्हणून अशी ही परस्परांचे वैरी असलेले जे महाभूत आहेत हे देहाच्या ठिकाणी मात्र ऐक्याला येतात, एक होतात या देहाच्या ठिकाणी आणि वैराचा विचार सोडून एका देहात राहतात आणि आपल्या स्वाभाविक गुणांनी एकमेकांचं ते पोषण करतात. नवे एवढेच निज गुणे एक होतसे पोषक दुजे याते. 230-231 क्रमांकाचा अभंग बघा. म्हणजे असे जे स्वभावतः हाडवैर असलेले जे पंचमहाभूत आहेत हे ऐक्याने या शरीराच्या ठिकाणी नांदतात. पण फक्त नांदतात एवढंच नाही तर एकमेकांना पोषकही ठरतात, पोषणही करतात. हे विशेष की नाही. मग याप्रमाणे जे पंचमहाभूत कधी एकमेकांना भेटत नाहीत ते पंचमहाभूत ज्या धारणा शक्तीने आणि मित्रत्वाच्या नात्याने चालवली जातात तिला धृती म्हणजे धैर्य असं म्हणतात. ऐसी एकमेका पटेना तयांची होय मैत्री साची जेणे धैर्य तया धैर्यासीच धृती ऐसे जाण. त्या धैर्यालाच धृती असं म्हणतात. मग ठीक आहे, धृतीचं लक्षण पूर्ण झालं. मग आता पुढे संघाताची खूण सांगू. आता संघाताची खूण सांगतात. म्हणजे अर्जुना, जीवासह भूतपंचक, त्यानंतर अहंकार, बुद्धी, अव्यक्त, इंद्रिय दशक, मन, विषय दशक, इच्छा, द्वेष, सुख, दुःख, चेतना आणि धृती मिळून या 36 जो समुदाय तोच या ठिकाणी संघात शब्दाने सांगितलेला आहे. बघा, जीवासह भूतपंचक 5, अहंकार 6, बुद्धी 7, अव्यक्त 8, इंद्रिय दशक 10 आणि 8 18, मन 19, विषय दशक म्हणजे 10, 19 आणि 10 29, इच्छा 30, द्वेष 31, सुख 32, दुःख 33, चेतना 34, धृती 35. आणि जीवासह म्हटलं ना तर मग जीव मांडला 36 आणि अशा या 36 जो समुदाय आहे तोच इथे संघात या शब्दाने सांगितलेला आहे. संघात हा वेगळा नाही तर या सर्वांचा जो समुदाय आहे त्याला संघात असं म्हटलेलं आहे. म्हणून असं आहे, मूळ गीतेमध्ये क्षेत्रामध्ये जीवाचा अंतर्भाव केला नाही, परंतु माऊलींनी मात्र क्षेत्राभिमानी जीवाचाही क्षेत्रात अंतर्भाव केला आणि यावरून क्षेत्रज्ञ या शब्दाने माऊलींना शुद्ध निरुपाधिक साक्षी असलेला आत्मा अभिप्रेत आहे आणि देहादी विशिष्ट जीव हा क्षेत्र म्हणूनच अभिप्रेत आहे असं आपल्याला लक्षात घेता येतं. आणि यामुळे महाभूतादी धृतीपर्यंत सांगितलेले 35 तत्व आणि त्यामध्ये एक जीव मिळवला की असे मिळून क्षेत्राचे 36 प्रकार होतात आणि असा 36 समुदाय
म्हणजेच संघात आहे. तोची पार्था येत संघात केवळ जीवासह मेळ छत्तीसांचा, तुझ लागी ऐसे छत्तीसही भेद करोनी विशद सांगितले. याप्रमाणे अर्जुना 36 प्रकार तुला स्पष्टपणाने सांगितलेले आहेत आणि या 36 तत्वांच्या संघातालाच क्षेत्र असं प्रसिद्ध नावाने म्हटलं जातं. एवढा विचार सांगितला. आपण ते मागे तत्वांचा विचार केला होता ना, 1 3 5 मेळा 25 36 तत्वांचा मूळ हरी, असं जे आपण चिंतन करून आलो होतो ते 36 तत्व अशा पद्धतीचे आहेत. यामध्ये जीवात्मा हा सुद्धा एक मानला गेलेला आहे, म्हणून ते 36. अन्यथा मग 35च असो. याला उदाहरण देतात. अर्जुना, चाक, अक्ष ज्याला आपण आख म्हणतो, धुरे, जोखड, वरचा सांगाडा इत्यादी सगळ्या अवयवांना मिळून जसे रथ ही संज्ञा आहे, किंबहुना नाभीचा खालचा भाग आणि नाभीच्या वरचे अवयव या सर्वांना मिळून जसा देह अशी संज्ञा आहे, किंवा हत्ती, घोडे, पायदळ आणि रथ या सर्वांना मिळून सेना असं एक नाव प्राप्त होतं, सैन्य नाव प्राप्त होतं. किंवा अक्षरांच्या समुदायालाच वाक्य असं म्हटलं गेलेलं आहे ना. वाक्य म्हणजे एक अक्षर आहे का? नाही, अक्षरांचा समुदाय म्हणजे वाक्य, हे जसं आहे. किंवा पाणी धारण करणाऱ्या मेघांचा समूह जो असतो त्याला आभाळ असं म्हटलं जातं. किंवा चतुर्दश लोकांना म्हणजे भू भुवा स्वहा महाजना तपहा सत्यम आणि खालचे जे अतल वितल सुतल रसातल तलातल महातल पाताल वगैरे आहे, या सगळ्या चतुर्दश लोकांना मिळून काय म्हटलं जातं? विश्व किंवा जग म्हटलं जातं. किंवा तेल, वात आणि अग्नी यांचा संयोग एका स्थानाने म्हणजे पंक्तीने किंवा समयने जेव्हा धारण केला जातो तेव्हा त्याला व्यवहारामध्ये दीप अशी संज्ञा दिली जाते ना. बघा, आपण तेल आहे परंतु वात नाही, अग्नी आहे, तर त्याला दीप म्हणता येईल काय? होत नाही. म्हणजे तेल, वात आणि अग्नी यांच्यापैकी काही जरी एक कमी असेल तरी जसं त्याला दीप म्हणता येत नाही. हे जेवढे आपले उदाहरण पाहिलेत, रथाचं पाहिलं, देहाचं पाहिलं, सैन्याचं पाहिलं, वाक्याचं पाहिलं, आभाळाचं पाहिलं, जगाचं पाहिलं, दिव्याचं पाहिलं, यामध्ये जसं सगळे मिळूनच त्यांना ती एक संज्ञा दिल्या गेलेली आहे ना, तैसी 36 मिळता एकत्र तयासीचं क्षेत्र बोलती गा. त्याप्रमाणे हे 36 तत्व ज्या एका सामान्य धर्माने एकत्र येतात तेव्हा त्यांना संघात या सामान्य धर्माने क्षेत्र असं म्हटलं जातं. बर. आणि मग मन, बुद्धी, इंद्रिय हे सर्व भौतिक पदार्थ या देहरूपी शेताचे वहिवाटदार आहेत. त्यांनी या शेतात पाप पुण्याची पेरणी केली तर तीच भावी काळामध्ये सुखदुःखांच्या रूपाने पिकतात. म्हणून आम्ही विनोदानी या सर्व संघाताला क्षेत्र असं म्हटलेलं आहे. म्हणजे काय आहे? मन, बुद्धी, इंद्रिय हे सर्व भौतिक पदार्थ जे आहेत ना, या देहरूपी शेताचे काय आहेत? वहिवाटदार. त्या शेतामध्ये जशी पेरणी करतील तसं भावी काळामध्ये फळ प्राप्त होणार आहे. माणसाचे सुखाची अपेक्षा करतात, परंतु सुखाचं जे साधन पुण्य आहे ते मात्र कोणी करण्याचा प्रयत्न करत नाही. आणि दुःख तर नकोय, परंतु दुःखाचं साधन असलेलं पाप केल्याशिवाय राहत नाही, अशी परिस्थिती आहे. पुण्यस्य फलमिच्छन्ति पुण्यम नेच्छन्ति मानवाः न पाप फलमिच्छन्ति पापम कुर्वन्ति यत्नतः, अशी स्थिती आहे. आणि मग सामान्य विचार आपण करा की बीच बोये बबूल के तो आम कहाँ से आए. जर बाभळीचं बी पेरलं
तर आंबे कसे मिळतील? बीज तैशी फळे, असं आहेच आहे. म्हणून ते जशी पाप पुण्याची पेरणी करतील त्याप्रमाणेच भावी काळामध्ये सुख दुःखा रूपाने ते पिकत असतं. म्हणूनच याला क्षेत्र असं म्हटलं गेलेलं आहे. बर, कोणी ह्यासी देह ऐसे नाम देती, नामासी तो मिती नाही ह्याच्या, परिब्रह्मा अलीकडे येथे, होते आणि जाते जे जे काही. तर आता सांगतात, गीतेवरील कित्येक टीकाकारांच्या मते हा जो संघात, या संघाताला देह असं नाव दिलेलं आहे. ज्याला क्षेत्र म्हणतात ना, त्यालाच अनेक टीकाकारांनी काय म्हटलेलं आहे? देह म्हटलेलं आहे. परंतु ते असो, तात्पर्य काय आहे? तर या संघात रूप क्षेत्राला परा अपरा प्रकृती, त्रिगुण, अश्वत्थ, जगत, विश्व, त्रैलोक्य, चतुर्दश भुवन, ब्रह्मांड असे एक नाही अनेक नावं आहेत. परब्रह्माच्या अलीकडे आणि स्थावराच्या आत, म्हणजेच माया तत्वापासून शेवटी स्थावरापर्यंत जे जे काही होतं आणि जातं, म्हणजे उत्पन्न होतं आणि नष्ट होतं, त्या त्या सर्वांना क्षेत्र असं नाव आहे. म्हणून होते आणि जाते जे जे काही चराचराधिक, अर्जुना समस्त जाणते निभ्रांत क्षेत्रची हे. थोडक्यात जर सांगायचं असेल तर जे जे उत्पन्न होतं आणि जे जे नष्ट होतं त्या प्रत्येकाला तुम्ही क्षेत्र असं म्हणा, चालेल. परी सुर नर सर्प ऐशा भिन्न, योनी होती गुण कर्म संगे, तोची गुणत्रय विभाग साचार, तुझं सविस्तर पुढे सांगू. पण असं असताना व्यष्टी संघात रूप ते क्षेत्र सत्व, रज आणि तम या तीन गुणांच्या शुभ, अशुभ आणि मिश्र अशा तीन कर्माच्या संगतीत पडलं तर त्याला देव, मनुष्य, सर्प इत्यादी योनींच्या देहाने भेदाने देहाचा आकार निर्माण होतो. म्हणजे सारांश की एकाच संघातरूप क्षेत्राला समष्टी व्यष्टीच्या दृष्टीने समस्त स्थावर, जगत आणि देह असे नावं आहेत, असं चिंतन दिलेलं आहे. शुभैः प्राप्नोति देवत्वं, अशुभैर्नारकीं गतिं, शुभाशुभाभ्यां मार्गाभ्यां कर्मभ्यां मानुष्यं लभते वशः. म्हणजे शुभ कर्म जर असेल तर देवयोनी वगैरे प्राप्त होते, अशुभ कर्म जर असेल तर सर्पाधिक पशुयोनी प्राप्त होते, आणि ज्या वेळेला शुभाशुभ मिश्रित कर्म असतं किंवा पाप पुण्य समान होतं त्यावेळेला मनुष्य योनीही प्राप्त होत असते. आणि हा सर्व परिणाम कशाचा आहे? तर सत्व, रज आणि तम या तीन गुणांच्या संगतीत पडल्याचा परिणाम आहे. मग हा त्रिगुणांचा विचार जो आहे ना, हा पुढच्या 14व्या अध्यायामध्ये आपल्याला विस्ताराने सांगता येणार आहे. म्हणून आता या प्रस्तुत 13व्या अध्यायामध्ये ज्ञानाचं स्वरूप दाखवतो असं भगवान सांगतात. तरी पार्थ ऐक उदार जे ज्ञान, तयाचे वर्णन करू आता. आगा योगी जन गिळती गगन, लाभावे जे ज्ञान म्हणून या, जया ज्ञानासाठी स्वर्गाची बिकट, जाती आडवाट ओलांडून. आता ज्या ज्ञानाचं वर्णन करणार आहेत त्याविषयी बोलतात. अर्जुना, आतापर्यंत तुला सविकार क्षेत्र म्हणजे काय ते विस्ताराने सांगितलं. म्हणून आता देहादी क्षेत्राच्या बंधनातून मुक्त होण्याकरता किंवा मुक्त करण्याविषयी उदार असलेलं जे ज्ञान आहे ना ते ऐक. या ज्ञानाने काय होतं? देहादी क्षेत्राच्या बंधनातून मुक्ती प्राप्त होते. अरे बाबा, हे ज्ञान असं आहे की या ज्ञानाकरता योगी स्वर्गाचा अडथळा ओलांडून योगाभ्यासाने होणाऱ्या स्वरूपात जणू आकाश गिळण्याचा प्रयत्न करतात.
म्हणजे असं आहे, साधना करत असताना त्या साधनोत्थ पुण्याने पहिले स्वर्गाधिक उत्तम लोकांची प्राप्ती आहे की नाही, परंतु ते योगी हा स्वर्गाचा अडथळा ओलांडतात, म्हणजे स्वर्गाला जुमानत नाही. त्यानंतर ते विरक्त लोक संपत्तीची भीड धरत नाही, योग सिद्धींची देखील इच्छा करत नाही. योगासारखं कठीण कर्म पण त्याला देखील तुच्छ समजतात. या ज्ञानाकरता तपस्वी लोक तपाचे डोंगर ओलांडतात. कर्मठ माणसं कोट्यावधी यज्ञ करण्याकडे धाव घेतात. संन्यासी जे आहेत ते नित्य नैमित्तिक व प्रायश्चित्त ही कर्मवेली उपटून तिचा त्याग करतात. म्हणजे सकाम कर्म करतच नाहीत तर निष्काम कर्म करतात. म्हणून संन्यास घेत असताना शिखासूत्राचा त्याग सांगितलेला आहे. त्यामध्ये मग नित्यकर्म वेगळी, पण जी गृहस्थ ब्रह्मचर्य वानप्रस्थ इत्यादिकांकरता नित्य नैमित्तिक कर्म सांगितलेले आहेत ते कर्म त्या ठिकाणी बंद पडतात. मग भगवत भक्त नाना प्रकारच्या श्रवण कीर्तनादी नवविधा भक्तीच्या मार्गाने सर्व संग परित्याग करून उघड्या अंगाने धावतात. या ज्ञानाकरता बरं का, भगवत भक्त काय करतात, या ज्ञानाच्या प्राप्तीकरता श्रवण कीर्तन इत्यादी ज्या अनेक प्रकारच्या भक्ती आहेत त्या नवविधा भक्तीच्या मार्गाने सर्व संग परित्याग करून उघड्या अंगाने धावतात. कित्येक हठयोगी या ज्ञानाकरता यम नियम आसन प्राणायामाच्या योगाने सुषुम्नाच्या सुरंगात प्रवेश करतात. हठयोग्यांचे एक स्वतंत्र आहे. मी एक पाहिलेली हठयोगी अशी आहेत की गेली 40 ते 42 वर्ष झाली जमिनीवर बसणेच नाही. प्रवास जरी करायचा असेल तरी गाडीवरती उभ्यानेच. याप्रमाणे या ज्ञानाकरता या मुनिवर्गांच्या इच्छा विस्तारलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. अध्यापन करणारे काही लोक या वेदरूपी वृक्षाच्या पानापानावर हिंडतात. त्या वेदाच्या प्रत्येक अक्षराचा अध्ययन करतात. त्यातील प्रत्येक पदाचा अर्थ समजून घेतात आणि त्याप्रमाणे वागतात. अर्थात हे अर्जुना, जे जिज्ञासू आहेत ते या ज्ञानाकरता गुरुसेवा ज्ञान देईल या बुद्धीने त्या गुरुसेवेवरनं शेकडो जन्म ओवाळून टाकतात. बघा, म्हणजे वैदिक जे आहेत वेदाचा अध्ययन करतात, त्याचा अर्थ समजून घेतात आणि त्याप्रमाणे आचरण करतात. कशा करता? हे ज्ञान मिळवण्याकरताच. काही साधक असे आहेत, जिज्ञासू असे आहेत की ते या ज्ञानप्राप्तीसाठीच गुरुसेवा करतात आणि गुरुसेवा आपल्याला हे ज्ञान देईल म्हणून त्या गुरुसेवेवरनं शेकडो जन्म ओवाळून टाकतात. बर, ज्या ज्ञानाचा अंतःकरणात झालेला प्रवेश अविद्येला उणेपणा आणतो, अविद्येच्या आवरण आणि विक्षेप या दोन अंगांपैकी ब्रह्मावर आवरण निर्माण करण्याचं एक अंग कमी करतो, म्हणजे नाहीसे करतो आणि जीवात्म्याला तू ब्रह्म आहेस अशी समजूत मांडून देतो. तत्त्वम असि किंवा सोहम अशी समजूत जी आहे ती जीवाला मांडून देतो. जे ज्ञान इंद्रियांचे दार बंद करतं, म्हणजे भोक्तृत्व अभाव करतं, त्यानंतर कर्माकडे होणाऱ्या प्रवृत्तीचे पाय देखील मोडून टाकतं, म्हणजे कर्तृत्वाचा अभाव निर्माण करतं आणि मनाचं सुखविषय दारिद्र्यच नष्ट करून टाकतं. हे जे ज्ञान आहे ना, हे कसं आहे, लाभता जे ज्ञान अविद्या नासवून जीव होईल न परब्रह्म.
हे ज्ञान जर प्राप्त झालं तर अविद्या नष्ट होते, जीव हा परब्रह्म स्वरूपामध्ये लीन होतो, म्हणजे तदाकार होतो. हे ज्ञान प्राप्त झाल्यानंतर प्रवृत्तीचे पाय मोडून टाकले जातात. हे ज्ञान प्राप्त झालं की इंद्रियांचे दार झाकले जातात. हे ज्ञान प्राप्त झालं तर मनाचं दारिद्र्य ते ज्ञान नष्ट करतं. हे ज्ञान जर प्राप्त झालं तर द्वैताचा दुष्काळ उजाडतो आणि ब्रह्मसाम्याचा सुकाळ होतो. म्हणजेच द्वैत परिसमाप्त होऊन जातं. आणि हे ज्ञान प्राप्त झालं तर या ज्ञानाचा संबंध मनुष्याला कृतार्थ अशी अवस्था प्राप्त करून देतो. म्हणजे आता पुन्हा काही करणं शिल्लक राहिलं नाहीये अशी अवस्था तो प्राप्त करून देतो. हे ज्ञान उत्तम उन्मत्तपणाची जागा पुसून टाकतं, मूल अज्ञानाला ग्रासून टाकतं आणि त्यामुळे हा परका आहे किंवा हा आपला आहे अशी भाषा देखील त्या ठिकाणी उरू देत नाही. संकल्पाचा पंक स्वभावे धुवून करी उन्मूलन संसाराचे. ते ज्ञान संकल्पाचा चिखल धुवून टाकून संसाराचं उन्मूलन म्हणजे मुळासकट उत्पाटन करतो, उपटून टाकतो. आणि त्यामुळे उरू देईना जे भाव आपपर ज्ञेय अनावर वेटाळून. आपपर भाव जो आहे तो त्या ठिकाणी परिसमाप्त झालेला असतो. संसाराला अज्ञानासकट उपटून टाकतं, संकल्परूपी चिखल धुवून टाकतं आणि व्यापक असलेल्या ब्रह्मालाच ते व्यापून टाकतं. किंबहुना जया ज्ञानाची या प्रकाशे करून बुद्धीचे लोचन उघडते, तेवी लाभता जे जीव निरंतर लोळे दोंडावर आनंदाच्या. म्हणजे हे ज्ञान प्राप्त झालं तर प्राण पांगळा होतो. त्या ज्ञानी महात्म्याला कर्तव्य कर्म नसल्यामुळे त्या प्राणाची क्रियाशक्ती ही प्रयोजन शून्य होते. ज्या ईश्वरीय ज्ञानाच्या चातुर्याने हे सर्व विश्व व्यवहार करतं किंवा ज्या मृत्युपहित ज्ञानाच्या चातुर्याने जगातील जीव शब्दादी विषयांचं ज्ञान संपादन करण्याचा व्यवहार करतात, किंवा ज्याच्या प्रकाशाने बुद्धीचे विचाराचे डोळे उघडतात आणि जीव हा आनंदाचे फारच पुष्ट झाल्यामुळे कर्माविषयीच्या आळसाने खुशाल आपल्या स्वरूपात स्थितीमध्ये लोळत राहतो. असं पवित्रपणाचा एकमेव ठेवा असलेलं जे ज्ञान आहे की ज्या ज्ञानाने मल विक्षेप आवरणांच्या दोषांनी विटाळलेलं मन पवित्र केलं जातं, किंवा शुद्ध असंग सच्चित आनंद आत्म्याला मी अज्ञानी आहे, करता आहे, भोगता आणि देहस्वरूप जीव आहे अशा ब्रह्मबुद्धीने जो जन्म मरणाचा क्षयरोग जडला होता तो ज्याच्या म्हणजे त्या ज्ञानाच्या सान्निध्याने जाऊन जे आत्म्याला निरोगी करतं. म्हणजे काय बघा, आपल्याला झालेल्या ब्रह्मज्ञानाचं आपल्याला प्रत्यक्ष ज्ञान होतं आणि इतर ज्ञानी पुरुषांना झालेल्या ज्ञानाचं परोक्ष ज्ञान होतं. कारण त्या ज्ञानी पुरुषांचा लोकोत्तर होणारा जो व्यवहार आहे तो डोळ्याने पाहून त्या पुरुषांच्या ठिकाणी ज्ञानाचं अस्तित्व आहे असं अनुमानाने कळतं. आणि म्हणून दृष्टांत असं देतात की असं हे जे ज्ञान आहे की ज्यामुळे ब्रह्मबुद्धीने जो जन्ममरणाचा क्षयरोग जडला होता तो क्षयरोग निवारण करणारं, पवित्रपणाचा एकमेव ठेवा असलेलं, मलविक्षेप आवरणाच्या दोषांनी विटाळलेलं मन पवित्र करणारं असं, किंवा मागे आपण जे जे काही विशेषणं पाहिलीत, लक्षणं पाहिली आहेत, असं असलेलं जे काही ते ज्ञान आहे ना, ते ज्ञान परमार्थतः निरूपण करण्यासारखं नाही आहे. नवे निरूपण करावया जोगे परिते प्रसंगे निरूपेन. तरी पण काही उपाधीच्या आधाराने का होईना त्याचं यथामते मी निरूपण करील. गुरुमुखाने ते ज्ञान ऐकत असता
शास्त्र संस्कारयुक्त बुद्धीने त्या ज्ञानाला आपल्या अनुभवापर्यंत आणलं जातं. आणि जेव्हा असं होतं तेव्हा त्याचं प्रत्यक्ष होत असतं. परंतु बुद्धी वाचून केवळ डोळ्याने त्याचं प्रत्यक्ष होतं असं मात्र नाही. ऐकता बुद्धीसी मग आकळेल, एरवी दिसेला ऐसे नाही. म्हणजे ते ज्ञान कसं आहे तर हे बुद्धीने कळेल. मला कळालं असं आपल्याला सांगता येऊ शकेल, परंतु हे ज्ञान आहे आणि हे अज्ञान आहे असं डोळ्याने दाखवा जर म्हटलं तर डोळ्याने ते प्रत्यक्ष होत नाही असं सिद्धांत या ठिकाणी सांगतात. आणि मग तेची ज्ञान जेधवा किरीटी देही निज शक्ती प्रगटवी. मग ते ज्ञान जेव्हा या शरीरात आपलं सामर्थ्य प्रकट करतं तेव्हा इंद्रियांच्या व्यवहारात अवतरलेलं ते ज्ञान डोळ्यांनी देखील प्रत्यक्ष होतं. म्हणजे आता मुळामध्ये ज्ञान आणि हे अज्ञान आहे, हे ज्ञान आहे असं आपल्याला दाखवता येतं. जशी एखादी वस्तू दाखवता येते ना, हा टाळ आहे, ही वीणा आहे, हा पखवाज आहे, हा तबला आहे, ही हार्मोनियम आहे, असं जे आपल्याला अनेक वस्तू दाखवता येतात तसं हे ज्ञान आहे आणि हे अज्ञान आहे असं आपल्याला ते प्रत्यक्षामध्ये दाखवता येत नाही. परंतु ते ज्ञान ज्या वेळेला शरीरामध्ये आपलं सामर्थ्य प्रकट करतं ना, त्यावेळेला ते ज्ञान किंवा ते अज्ञान आपल्या इंद्रियांच्या व्यवहारात येतं आणि मग ते डोळ्याने देखील प्रत्यक्ष दिसतं. म्हणजे अनुमानाने लक्षात येतं. झाडाच्या विकसितपणावरून जसा वसंतपणाचा प्रवेश जाणला जातो, म्हणजे अनुमानाचे हे एक प्रकारे, त्याप्रमाणे ज्ञानी पुरुषाचे इंद्रिय आपल्या विशिष्ट व्यवहारावरून या पुरुषात ज्ञान आहे असं जणू काही सांगतात, म्हणजे सूचित करतात. तैसे ज्ञानी याचे इंद्रिय व्यापार दाविती साचार ज्ञान लोका. ठीक आहे, बघा ना, आपण एखाद्या वृक्षाच्या मुळांच्या द्वारा जमिनीच्या खोलात निश्चितपणे पाणी सापडलं आहे हे त्याच्या बाहेरच्या शाखांच्या विस्तारावरून सहजच दिसतं. म्हणजे एखादा वृक्ष जर विस्ताराला पावला, त्याच्या शाखा वगैरे टवटवीत दिसल्या तर त्यावरूनच असं अनुमान केलं जातं की या झाडाच्या मुळा खोलवर असलेल्या त्या पाण्याला प्राप्त झालेल्या आहेत. किंबहुना अंकुराची टवटवीत ही भूमीचा मऊपणा सांगते. त्यानंतर नाना प्रकारचा सदाचार हा कुलवान माणसाचा मोठेपणा सांगतो. किंवा अत्यंत प्रेमी पाहुणा जर घरी आला तर त्याच्या आदर सत्काराकरता घरात निर्माण झालेल्या गडबडीच्या विस्तारावरूनच घरच्या लोकांचं प्रेम जसं आकाराला येतं, किंवा एखाद्याच्या दर्शनाने झालेल्या समाधानावरूनच हा पुरुष पुण्यवान आहे असं कळतं, किंवा या केळामध्ये कापूर निर्माण झाला आहे हे जसं सुगंधावरूनच जाणलं जातं, किंवा काचेमध्ये जर आपण दिवा ठेवला तर तो जसा काचेच्या बाहेरही प्रकाशाच्या रूपाने पसरतो. आता बघा किती उदाहरणं दिलेली आहेत माऊलींनी. त्याप्रमाणे हृदयात झालेल्या ज्ञानाने देहावर जी लक्षणं उमटली जातात ती तुला मी आता सांगतो, ते चांगले लक्ष देऊन ऐक. म्हणजे हे जसं आहे ना, सुगंध निर्माण झाला की केळीत कापूर निर्माण झाला आहे असं लक्षात येतं, त्याप्रमाणे त्या ज्ञानी महात्म्याकडे पाहिल्यानंतर त्याचा आचार जर आपण पाहिला तर त्या आचरणावरूनच याच्या ठिकाणी ज्ञान प्रगट झालेलं आहे हे आपल्याला लक्षात घेता येतं. मग कोणती लक्षणं पाहून याच्या ठिकाणी ज्ञान निर्माण झालेलं आहे हे आपल्याला कळेल ते सांगा. तर मग त्याकरता म्हणून पुढचा श्लोक सांगतात. अमानित्वम अदंभित्वम अहिंसा क्षांतिरार्जवम आचार्योपासनम शौचम स्थैर्यम आत्मविनिग्रह. या श्लोकावरील पुढील व्याख्यान हे विस्तृत असल्यामुळे आणि सकाळच्या सत्रामध्ये आपल्या हाती तेवढा वेळ नसल्यामुळे
पुढील व्याख्यान हे संध्याकाळच्या सत्रामध्ये आपल्याला ऐकायला मिळेल. आत्ताचं हे वाङ्मयीन सत्र श्री स्वामीजींच्या चरणारविंदी समर्पित करून माझ्या वाक्प्रपंचाला या ठिकाणी मी पूर्णविराम देतो. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांतिः शांतिः शांतिः. पुंडलिक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु श्री तुकाराम महाराज की जय. श्रीमद सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. ओम राम कृष्ण हरी.